नमस्कार मंडळी, विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण आवळ्यापासून एक मजेदार रेसिपी बघणार आहोत। तर ती कशी बनवायची आणि त्याला काय नाव आहे तर बघा, अशा प्रकारची आवळ्याची कँडी बनवायची आहे। तर विशिष्ट प्रकारची ही कँडी आहे, बनवायला खूप सोपी आहे। ना उन्हामध्ये सुकवायची गरज आहे ना झंझट आहे। फक्त काही मिनिटांमध्ये ही आवळा कँडी आपण घरी बनवू शकतो। तर ती कशी बनवायची तर आपण बघणार आहोत। तर यासाठी आपल्याला मस्त ताजे आणि फ्रेश आवळे घ्यायचे आहेत। तर अर्धा किलो मी आवळे घेतलेले आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला हे आवळे एका जाळीदार भांड्यामध्ये ठेवून 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे। त्याला पाणी लागलं पाहिजे नाही, अशा पद्धतीने हे आवळे आपल्याला वाफवायचे आहे। म्हणजे पाण्यामध्ये टाकायचे नाही, चाळणीवर टाकायचे आहे आणि 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचे आहे। त्यानंतर आवळे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे। प्रत्येक आवळ्याच्या कळ्या वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत। तर बघा, अशा प्रकारे प्रत्येक आवळ्याच्या कळ्या वेगवेगळ्या करून घेतलेल्या आहे। त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्या आणि त्यामध्ये आवळ्याच्या पाकळ्या टाकून यामध्ये एक वस्तू टाकायची आहे, ती म्हणजे आले। तर 1 ते 1.5 इंच आल्याचे बारीक बारीक तुकडे केले ते टाकलेले आहे आणि बारीक पेस्ट होईल तोपर्यंत हे आपल्याला बारीक करायचं आहे। जेवढं बारीक होईल तेवढं चांगलं। आणि एक लक्षात घ्यायचं आहे का बारीक लवकर होत नाही, तर तुम्ही एखादा चमचा पाणी टाका आणि बारीक पेस्ट तयार करून घ्या। त्यानंतर एक पॅन घ्या, शक्यतोवर जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा पॅन असेल तर नॉनस्टिकचाच पॅन घ्या। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे, नेहमीचं आपलं रेग्युलर मीठ, आणि अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे। आपण अर्धा किलो आवळे घेतलेले आहे, तर त्यासाठी अर्धा किलो साखर घ्यायची आहे। अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे। गॅस ऑन करून पॅन गॅसवर ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत ठेवायचं आहे। हे मिश्रण घट्ट व्हायला आपल्याला 15 ते 20 मिनिटं वेळ लागतो आणि सतत आपल्याला ढवळत ठेवायचं आहे, म्हणजेच हलवत ठेवायचं आहे, जेणेकरून बुडाला लागणार नाही। तर आपण आता आवळ्याचे काय काय फायदे आहेत ते शॉर्टकटमध्ये बघून घेऊ। तर आवळा हा आरोग्यासाठी खूप चांगला आहे। आयुर्वेदामध्येही आवळ्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे, कारण यामध्ये आहे व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम, फायबर आणि बरंच काही। आवळा कँडीला चकाकी येण्यासाठी 1 चमचा साजूक तूप टाकलेला आहे आणि 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। तर त्यामध्ये एखादा चमचा पाणी टाकायचं आहे, कॉर्नफ्लॉवरमध्ये त्याचं मिश्रण तयार करायचं आहे आणि ते आवळ्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि सतत आपल्याला ते मिक्स करायचं आहे। कॉर्नफ्लॉवर पाहिजेच असं गरजेचं नाही, परंतु काय आहे, जर आपण थोडंसं याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं तर हे आपलं मिश्रण लवकर घट्ट होते, आणि नाहीच टाकलं तर हे मिश्रण शिजवायला थोडासा वेळ जास्त लागू शकतो। तर बघा, आपल्याला सतत हलवायचं आहे आणि हे मिश्रण मस्त शिजवायचं आहे। आवळा हे फळ असं आहे की आपल्या त्वचेपासून ते केसापर्यंत शरीराला आपल्याला पोषक तत्व देते। हे फळ फक्त आंबट तुरटच नाही, तर पोषक तत्वाचा खजिना आहे। आवळ्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि याचं साक्ष म्हणजेच प्रमाण आपल्याला आयुर्वेदामध्ये वाचायला मिळेल। तर बघा, आपलं मिश्रण आता मस्त घट्ट होत आहे। असंच आपल्याला हे मिश्रण एकजीव करून शिजवायचं आहे। लगभग मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपण एखादं ताट घ्यायचं आहे, त्याला थोडंसं साजूक तूप लावायचं आहे आणि त्यामध्ये हे गरम गरम मिश्रण ओतायचं आहे। तर बघा, मिश्रण किती घट्ट झालेलं आहे, सहजासहजी ते आपल्या उलटण्याचं पडत नाही। इतपत आपल्याला हे मिश्रण शिजवायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या मस्त घट्ट होतील आणि बरेच दिवस टिकतील। तर आता गरमागरम मिश्रण असतानाच आपण हे पसरवून घेऊ। तर तुम्ही गोलाकारही देऊ शकता किंवा चौकोनी आकारही देऊ शकता। चौकोनी आकारामध्ये जर आपण ह्या वड्या तयार केल्या, म्हणजेच आता हे पसरून घेतलं, तर वड्या पाडताना मस्त चौकोनी चौकोनी आपल्या वड्या तयार होतात। तर बघा, तुम्ही आता आवळा जर नेहमी खाल्ला किंवा आवळा कँडी जर तुम्ही नेहमी खाल्ली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, त्वचेचे आरोग्यसुद्धा आपले व्यवस्थित होते, तसेच केस निरोगी आणि मजबूत होतात। तर तुम्ही आता ही आवळा कँडी जर बनवली तर सुरुवातीला 1 तुकडा 2 तुकडे अशापासून सुरुवात करा। तुम्हाला त्रास होतो का ते बघा, त्यानंतर तुम्ही एक एक कँडी वाढवू शकता। तर आता मस्त बाजारामध्ये फ्रेश आणि ताजे आवळे येत आहेत, तर तुम्ही ताजे आणि फ्रेश आवळे आणा आणि आवळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, जसे की आवळा सुपारी, आवळ्याचं सरबत,
आवळा ज्यूस, आवळ्याची कँडी, आवळ्याचा मुरब्बा बनवा आणि खात चला। आवळ्याच्या वड्या सेट व्हायला रात्रभर मी अशाच ठेवलेल्या आणि सकाळी बघा आता वड्या मस्त कापून घेतलेली आहे। तर तुम्ही बघत आहात किती मस्त वड्या तयार झालेल्या आहेत। वड्याला मस्त चकाकी सुद्धा आलेली आहे आणि खूप मस्त वड्या तयार झालेल्या आहेत। तर सर्व वड्या आता मी काढून घेणार आहे। आणि जर तुम्हाला मार्केटसारख्या वड्या जर बनवायच्या असतील तर त्यासाठी आणखी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते। तर बघा अशा प्रकारच्या वड्या पूर्ण काढून झालेल्या आहे। यावरती आपल्याला टाकायची आहे पिठी साखर। जसे बाजारामध्ये विकत मिळतात तशाच या वड्या तयार होतात। तर तुम्ही 4 ते 5 चमचे पिठी साखर या वड्यावरती टाकायची आहे। चाळणीमध्ये पिठी साखर घ्यायची आणि अशा प्रकारे पिठी साखर या वड्यावरती टाकायची आहे। वड्या खालच्या वर करायच्या आहे आणि त्यानंतर परत पिठी साखर थोडीशी टाकायची आहे, जेणेकरून पूर्ण बाजूला पिठी साखर लागली पाहिजे। आतापर्यंत आवळ्याच्या रेसिपी बऱ्याच मी अपलोड केलेल्या आहे। तर तुम्हाला आवडत असेल, बघायची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती या रेसिपी बघू शकतात। तर आता मस्त पिठी साखर टाकून झालेली आहे आणि अशा प्रकारे या वड्या मिक्स करून घेत आहे। अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी जर आपल्याला बघायचे असतील तर माझ्या चॅनलवरती तुम्ही जोडून राहा। म्हणजेच विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझा येणारा व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, हेल्दी खा आणि निरोगी राहा। धन्यवाद मंडळी।